हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे, आपण कोणत्याही शुभ कार्याला हा प्रसाद बनवतोच. अगदी आपण सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते बघूया. तर मी 1 वाटी तूप घेतलेलं आहे आणि 1.25 वाटी रवा आहे. हा रवा आहे ते एकदम असा बारीक असतो तो रवा आहे. एकदम असा जाड रवा नाही आहे. जाड असेल तर तुम्ही मिक्सरला रवा फिरून घेऊ शकता. तर एकदम असं बारीक रवा आहे हे. मिडियम गॅसवर खमंग असा 10 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचा आहे. 10 मिनिट परतून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला काजू बदामचे काप घालायचे आहेत. तुम्हाला आवडत असेल तर घालायचे, नाही आवडत तर नाही घातले तरी चालतील. आणि याच्यामध्ये मी 1 केळी घातलेली आहे. आपण प्रसादामध्ये केळी हा येतोच, तर मी 1 केळी छोटे छोटे असं काप करून याच्यामध्ये घातलेली आहे आणि तुपावर असं खमंग परतून घेतलेलं आहे. बघू शकताय मस्त छान असा सुगंध येतोय आणि छान असा परतला गेलेला आहे हा प्रसाद. खूप छान असा रव्याचा एकदम असा सुगंध येतोय. प्रसाद म्हटलं की त्याच्यामध्ये तुळशीचं पान, केळी हा आलाच. सत्यनारायणचा प्रसाद हा एकदम आपण सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर मी याच्यामध्ये गरम दूध घातलेलं आहे 2 कप. दूध घातले की नंतर आपल्याला लगेच मिडियम गॅसवर याला असं परतून घ्यायचं. परतले की लगेच याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमच विलायची पावडर घातलेला आहे मी, कारण भरपूर याच्यामध्ये साखर आणि विलायची पावडर आहे, तर थोडंसं जास्तच घातलेलं आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे आवडीनुसार, तुम्ही तुमच्या साखर घालायची आहे. तर मी याच्यामध्ये 1 वाटी साखर घातलेली आहे. 1 वाटी साखर घातली की छान आज मिडियम गॅसवर याला परतून घ्यायचं आहे. तूप सुटेपर्यंत असं परतायचं आहे. बघू शकताय मस्त छान असा तूप पण असं प्रसादाला सुटायला लागले आणि कलर पण असा एकदम असा चेंज झालेला आहे. मस्त छान असा रवा फुललेला आहे दुधामध्ये. तर प्रसाद म्हटले की याच्यामध्ये तुळशीचं पान आलंच, तर आपल्याला याच्यात 2-4 तुळशीचे पानं घालायचे आहेत. तुळशीचं पान घालून आपल्याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुळशीच्या पाण्याचा पूर्ण प्रसादाला सुगंध आला पाहिजे. छान असं परतून घ्यायचं. तुळशीचे पान घातल्याच्या नंतर सुगंध, तर प्रसाद बनवत आहे तर सुगंध घरभर असा पसरलेला आहे. तर मी मिडियम गॅसवर 5 मिनिट ठेवलेलं आहे झाकून. तर झाकून ठेवलेलं आहे 5 मिनिट. 5 मिनिटाच्या नंतर रवा कसा फुललेला आहे बघू शकताय. तर एकदम असं मिडियम गॅसवर 5 मिनिट मी असं झाकून ठेवलं होतं. तर एकदम असा रवा फुलला आहे. तूप पण असं सोडलेलं आहे. मस्त आपला झटपट तयार होणारा सत्यनारायणचा प्रसाद तयार आहे. अगदी आपण सोप्या पद्धतीने बनवलेला सत्यनारायणचा प्रसाद तयार आहे. आणि सजावटीसाठी 4 तुळशीची पानं ठेवलेली आहेत. मस्त असं प्रसाद तयार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. झटपट तयार होणारा सत्यनारायणचा प्रसाद रेडी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा.